राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होडगी येथे भेट देऊन पीठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले। यावेळी त्यांचा धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला। याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना नेते अमोल शिंदे, अमर पाटील, केदार उंबरजे, मंगेश चिमटे, नगरसेवक शिवानंद पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। भेटीदरम्यान डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांनी सामाजिक उपक्रमांसाठी अक्कलकोट रोड परिसरातील स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सहकार्य करावे अशी विनंती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली। काही संस्था मोठा असल्यामुळे म्हणजे आपण प्रथम योगराजन शिवाचार्य स्वामीजी समाज कामासाठी वेगळा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। त्यानिमित्ताने एक स्मशानभूमीचे सुद्धा आपण जे मालक साहेबांनी, विजयकुमार देशमुख मालकांनी आपल्या लिंगायत समाजाला स्मशानभूमी पाहिजे म्हणून त्यांनी मागणी केली होती। त्या मार्फत मध्ये आपल्या संस्थेकडे त्या सेवा करण्यासाठी एक संधी भेटलेला आहे। त्याचे सुद्धा आपल्याकडे निवेदन दिलेलं आहे। ते सुद्धा आपण बघून आपल्या सेवा करण्याच्या बृहन्मठ होडगी संस्थेला भर होईल एवढाच आपण सांगू। यावेळी उदय सामंत म्हणाले की अक्कलकोट येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर विशेषतः बृहन्मठात दर्शनासाठी आलो आहे। महाराजांनी सांगितलेली सर्व कामे माझ्या लक्षात असून ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली। मी एवढं स्वामीजी आपल्याला सांगतो की मी जे व्हिडिओ कॉलवर आपल्याशी बोललो आणि आता प्रत्यक्षात भेटलो, जे व्हिडिओ कॉलवर बोललोय त्याच्यामध्ये स्वतःला मी मागे आलेलो नाही। मी मंगळवारी मुंबईला गेल्यानंतर मंगेश शिवटेंशी आपल्या सगळ्या संस्थेच्या संचालकांशी चर्चा करून कशा पद्धतीने ती जागा मला देता येईल जनासाठी हा सकारात्मक निर्णय नक्की माझ्याकडनं उद्योगमंत्री। परंतु आज इथे आल्यानंतर आपली संस्था बघितल्यानंतर आपण आध्यात्मिक कार्य तर करताच आहात, परंतु त्याच्याबरोबर भावी पिढी घडवण्याचं देखील काम हे आम्हाला बघता आलं आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी स्वामीजी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। मगाशी तुम्ही असं म्हटलं की देशमुख मालकांनी आणि सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी सगळी कामं केली, पुढच्या वर्षी आल्यानंतर उदय सामंत पण केलं असं योग आला म्हणजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्याला देखील मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि जे जे सामाजिक काम तुम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सांगाल ते करण्याचा शब्द देखील मी आज देतो। या स्वागत समारंभात मठातील विद्यार्थी, शिक्षण संस्थेचे शिक्षक, भक्तगण आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धार्मिक वातावरणात झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले।